सलग 5व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळे रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर सलग 5व्या दिवशी पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये ज्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आहे त्यावरून पुराचं मोजमाप केलं जातं। त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत सध्या गोदावरीच्या पुराची पाणी पातळी जी आहे ती कायम असल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याने वेढला गेलेला आहे। समोर जर आपण बघितलं तर गंगा गोदावरीच्या मंदिराला देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडला आणि त्यामुळे खरं तर त्या ठिकाणी जे धार्मिक विधी केलेले जातात, दररोज देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दशक्रिया विधी आणि अन्य धार्मिक विधीसाठी येत असतात। ते धार्मिक विधी देखील गेल्या 5 दिवसांपासून रस्त्यावर करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे। गंगापूर धरणाप्रमाणेच नांदूर मधमेश्वर आणि दारणा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आलेला आहे। पावसाचा जोर आणखी वाढला तर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।